Right. तर ऑब्जेक्टला आपल्याला जर टाईप द्यायचा असेल तर आपण काय करू शकतो, ऑब्जेक्ट डिक्लेअर करताना हा असेल आपला नॉर्मल ऑब्जेक्ट. ठीक आहे, आपण इक्वल टू डायरेक्ट त्याची प्रॉपर्टीज आणि त्याची व्हॅल्यू देऊ शकतो. पण ऑब्जेक्टला जर टाईप द्यायचा असेल तर ऑब्जेक्ट नंतर आपल्याला कोलन देऊन स्पेसिफाय करावं लागतं की त्या ऑब्जेक्ट मध्ये काय असायला पाहिजे. ठीक आहे, ही झाली एक पद्धत. पण आपण डायरेक्टली आता इथे दोन फील्ड आहे म्हणून ठीक आहे, पण जर 10 फील्ड असतील तर काय करायचं. आणि लेट असे एक हा ऑब्जेक्ट आहे, ऑब्जेक्ट वन, जो की हा पॅटर्न फॉलो करतो नेम आणि एज वाला. जर ऑब्जेक्ट टू पण असेल, लेट ओबीजे टू असेल, जो की अगेन सेम पॅटर्न फॉलो करेल, स्ट्रिंग आणि एज नंबर, राईट. आणि आता त्याची पण मला व्हॅल्यू स्टोअर करायची आहे, लाईक नेम इज इक्वल टू इन्फोटेक. इन्फोटेकला एज कशी असेल पण स्टील. ठीक आहे, आता इथे काय झालंय, दोन ऑब्जेक्ट बनवले विथ सेम डेटा टाइप, राईट. एक ऑब्जेक्ट असेल आणि त्या ऑब्जेक्ट मध्ये दोन फील्ड असतील, नेम आणि एज, आणि त्याची व्हॅल्यू आय मीन टाइप काय असेल, नेमची स्ट्रिंग, एजची नंबर. ऑब्जेक्ट टूचं पण सेम. प्रॉब्लेम काय आहे की इथे तुम्ही एक प्रिन्सिपल जो व्हायोलेट केला तो आहे ड्राय प्रिन्सिपल. ठीक आहे, TRY, विच स्टँड्स फॉर डू नॉट रिपीट. एक मिनिट, युअर सेल्फ किंवा डोंट रिपीट युअर सेल्फ. डोंट रिपीट युअर सेल्फ म्हणजे आपण इथे काय केलं, सेम गोष्ट दोन वेळा घेतली. कॅन वी पुट दिस टाइप इन टू समथिंग अँड देन यूज इट. जसं आपण फंक्शन करतो, राईट. ऍडिशनचं मला 10 ठिकाणी ऍडिशनची सम किंवा दोन नंबरची सम काढायची 10 वेळा, तर मी तेच गोष्ट एका फंक्शन मध्ये टाकून करू करू शकतो. ऍड ऍड नावाचं फंक्शन मध्ये दोन पॅरामीटर पास केले आणि इन रिटर्न मला एक सम भेटते नंबर म्हणून, राईट. तीच गोष्ट मी इथे पण करू शकतो, बट फॉर दॅट आपल्याला थोडस पद्धत चेंज करावी लागते. अँड विथ, अरे काय आलं, एक मिनिट. सो हीच गोष्ट आपण युजिंग समथिंग एल्स करू शकतो, दॅट इज टाइप एलियास. एलियास डॉट टीएस. आता टाइप एलियास मध्ये काय करणार आपण, हे जे आपण युनियन मध्ये केलं होते, मी आता इथून कट करतो. ठीक आहे, या दोघांचा टाइप सेमच आहे. सो बेटर आय विल क्रिएट अ टाइप जो की असेल टाइप ऑफ ऑब्जेक्ट्स. ठीक आहे, विच इज इक्वल टू, त्यात एक नेम प्रॉपर्टी असेल स्ट्रिंग आणि एक एज प्रॉपर्टी असेल नंबर. ठीक आहे, फाईन. आणि आता आम्ही इथे हे न लिहिता ऑब्जेक्ट लिहितो. स्पेलिंग चुकलं, ऑब्जेक्ट्स, सी, सेम, नो इश्यूज नो एरर्स. इथे जर मी एज ला कमेंट केलं तर तो कमेंट म्हणजे त्यांनी कंप्लेंट करायला पाहिजे की तुम्ही एज प्रॉपर्टी मिस केलेली आहे. सेम आता काय केलं आपण, एक फक्त बनवला आणि सॉरी, एका ठिकाणी फक्त तुम्ही एक टाइप बनवला आणि त्याला मल्टिपल टाइम यूज करताय. सो दिस इज रियुजेबिलिटी ऑफ युअर कोड. एकच टाइप बनवायचा, मल्टिपल टाइम यूज करायचा. ओके, हे झालं ऑब्जेक्ट सोबत. लेटेस्ट से तुम्हाला एक फंक्शन बनवायचं आहे, फंक्शन जे की लेटेस्ट से तुमचं लोकेशन ठरवायचं फॉर एक्झाम्पल एखाद्या गोष्टीचं, तर त्याला लागतील दोन कोऑर्डिनेट, एक्स कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेट. ठीक आहे, सो आणि तुम्हाला ते प्रिंट करायचं आहे. सो मी एक फंक्शन बनवतो प्रिंट कोऑर्डिनेट म्हणून.
प्रिंट कॉर्ड्स आणि इथे असेल एक एक्स कोऑर्डिनेट. ऍक्च्युली हा एक ऑब्जेक्ट असायला पाहिजे. एक्स कोऑर्डिनेट असेल एक नंबर आणि वाय कोऑर्डिनेट असेल परत एक नंबर. ठीक आहे. ऑलराईट, आता याला काय झालं? नंबर declare but values not use. ओके कूल. लेट अस से console डॉट लॉग करतो. युअर टेम्पलेट लिटर यूज करतो. ठीक आहे. युअर एक्स कोऑर्डिनेट इज okay. What is wrong with this? Cannot find name x. Okay, let me destructure. पण destructure करताना wait 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 wait, इथे मला ऑब्जेक्ट पण द्यावा लागेल नाही का? हम्म. ओके, लेट अस डू वन थिंग. पहिले नॉर्मल करू. ठीक आहे, सो दॅट समजण्यासाठी थोडंसं इझी जाईल. अँड सेम गोज विथ दिस. ठीक आहे, एकदा त्याला रन करू. tsc type alias.ts. अरे त्या फंक्शनला कॉलच नाही केलं. प्रिंट कोऑर्ड्स एक्स कोऑर्डिनेट 10 वाय कोऑर्डिनेट 30. ठीक आहे. अगेन मला कंपाईल करावं लागेल. tsc. ओ नॉट js. चुकलं चुकलं चुकलं. ओके, compilation done. Node type alias.js. So your x coordinate is 10 and y coordinate is 30. आता हे जर ऑब्जेक्ट मध्ये पाठवत असेल तर थोडं चेंज करावं लागेल. ऑब्जेक्ट टाइप मध्ये पाठवायचं असेल तर हे करावं लागेल आणि ते पण मला चेंज करावं लागेल. आणि याला थोडंसं काहीतरी चेंज करावंच लागणार आहे. डुप्लिकेट आयडेंटिफायर नंबर. आयडेंटिफायर थोडी नाही, टाईप त्याचा. एक्स आणि वाय असेल which would be x as number and y as number. Cool. So पॅरामीटर दिलेत, त्याचा टाइप स्पेसिफाय केला. वेट, आता ह्याला काय प्रॉब्लेम आहे? ऑब्जेक्ट लिटर में ओनली property 10 does not use the type x and y. ओके. ते स्पेसिफाय करावं लागेल की हे x आहे आणि हे y आहे. ऑलराईट. सो आपण x आणि y ची व्हॅल्यू प्रोव्हाइड केली अँड लेट अस चेक इट नाऊ. याला सेव्ह करायचं बाकी नाही का? ट्रान्सपायलेशन डन. टाइप alias.ts. सी, आता पण नो इश्यूज. व्हॉट इफ हे फक्त प्रिंटिंग साठी मला एक दुसरा फंक्शन बनवायचा असेल. लेट अस ए फंक्शन
फाइंड कोऑर्डिनेट्स किंवा फाइंड लोकेशन बेस्ड ऑन कोऑर्डिनेट्स. ठीक आहे. आता हा फंक्शन आहे एक, आणि या फंक्शनला पण सेम पॅरामीटर पाहिजे, एक्स पॅरामीटर आणि वाय पॅरामीटर. ठीक आहे. लेट से आणि एक फंक्शन अजून दुसरं आहे. फंक्शन लेट से प्रिंटिंग झाला, फाइंड लोकेशन झाला, तो डिलीट कोऑर्डिनेट्स. चलो ठीक आहे. डिलीट लोकेशन, त्याला दोन कोऑर्डिनेट पाहिजे अगेन. फंक्शनचं नाव खूप खराब घेतलेलं आहे पण स्टील. मॉरल ऑफ द स्टोरी इज, मल्टिपल फंक्शन्स आहेत, त्याच्या पॅरामीटर मध्ये आपण सेम टाईपचे पॅरामीटर पास करतो. इथे पण आपण काय करायला पाहिजे, एक टाईप घेतला पाहिजे जो की या तिघी फंक्शनचा टाईप, पॅरामीटरचा टाईप असेल. सो बेटर लेट अस क्रिएट अ टाईप coordinates which is equal to this. Let us change it a little bit. एक लाईन खाली घेतली तरी चालेल फॉर बेटर अंडरस्टँडिंग. आणि इथे टाईप पास करताना यू नीड टू पास coords and everything will be fine. ठीक है. Let me just check if we can change this to something else. X and Y problem then. So this would be coords dot x and coords dot y. ठीक आहे. आता मी थोडंसं रन करून बघतो परत. tsc type alias dot arena not js. tsc type alias dot ts. Done, no issues. See, आता ज्यांचा क्लास इन ऑब्जेक्ट झालेले, दे कॅन जस्ट विज्युअलाइज. ठीक आहे. विज्युअलाइज की हा एक ऑब्जेक्ट आहे, ऑब्जेक्ट मधून व्हॅल्यू काढायची बाहेर. जसं लेट अस दिस इज अ क्लास, दिस इज अन ऑब्जेक्ट, ऑब्जेक्ट मध्ये व्हॅल्यू येईल, ऑब्जेक्ट डॉट प्रॉपर्टी नेम. ज्यांचं नाही झाले प्रॉपरली तरी पण एवढं समजू शकतो का आपण, की मी हा जो ऑब्जेक्ट पाठवला असेल, लेटेस्ट थोडंसे परत रिमूव्ह करतो, याची काही गरज नाही. हा जो ऑब्जेक्ट मी पास केला आहे तो पूर्णच्या पूर्ण ऑब्जेक्ट कोऑर्ड्स नावाने आला. और एल्स व्हॉट आय कॅन डू इज आय कॅन जस्ट रिमूव्ह दिस. एक ऑब्जेक्ट बनवतो कॉन्स्ट कोऑर्ड्स. नाव बहुतेक सेम होऊ शकतं. ओके, कम बॅक. ठीक आहे. आणि हेच कोऑर्डिनेट त्याला मी पास करतो. ठीक आहे. अंडरस्टँडिंग साठी थोडंसं चांगलं आहे पहिल्यापेक्षा. कॉर्ड्स नावाचा ऑब्जेक्ट बनवला विच विल बी हॅव्हिंग एक्स अँड वाय कोऑर्डिनेट. ठीक आहे. तोच कोऑर्डिनेट पास केला टू प्रिंट कोऑर्डिनेट्स. तो इथे आला, त्याचा टाईप असेल हा. यू कॅन ऑल्सो स्पेसिफाय टाईप हिअर लाईक दिस. ठीक आहे. त्यात पण आता जर एखादी गोष्ट पास नाही केली तर लगेच इशू, की एक्स कोऑर्डिनेट पास केला, वाय कोऑर्डिनेट पास नाही केला, प्रॉपर्टी वाय इज मिसिंग. येस. तर आता हा कोऑर्डिनेट सेम इथे जाईल, तोच कोऑर्डिनेट पॅरामीटर मध्ये जाईल आणि तोच कोऑर्डिनेट आपण काढून प्रिंट करू बस. कोऑर्डिनेट डॉट एक्स कोऑर्डिनेट डॉट वाय. हे झालं तुमचं टाईप एलियास. ठीक आहे, समजलं. येस, नो, झोपले.
Yes, sir. ओके. बाकीचे झोपले. जसं आपलं टाईप एलियास आहे तसं आपल्याकडे इंटरफेस म्हणून एक गोष्ट आहे विच इज व्हेरी सिमिलर टू दिस. द डिफरन्सेस वी विल सी इन द नेक्स्ट लेक्चर. इंटरफेसेस डॉट ts. जसं आपण टाईप दिला होता, टाईप लेट अस ए कोऑर्डिनेट राईट विच इज इक्वल टू समथिंग. इथे काहीतरी प्रॉपर्टी असेल त्याची काहीतरी टाईप असेल त्याचा राईट. तर तसं न करता वी हॅव इंटरफेस कीवर्ड आहे. ठीक आहे, इथे पण टाईप कीवर्ड होता. हा जो टाईप घेतला आपण हा टाईप कीवर्ड आहे. इंटरफेस साठी इंटरफेस कीवर्ड आहे. इंटरफेस लेट अस से पर्सन. पर्सन इंटरफेस आहे. इथे इक्वल टू ची गरज नाही खरं तर. इथे फक्त तुम्हाला सेम प्रॉपर्टी आणि व्हॅल्यू. नेम असेल स्ट्रिंग मध्ये, नंतर एज असेल नंबर मध्ये, त्याच्यानंतर बस आय गेस. आणि आय कॅन क्रिएट ऑब्जेक्ट्स अकॉर्डिंग टू दिस पर्सन. लेट वैभव or let some x person of type person is equal to, लगेच इशू रेडी आपला कंपाईल टाइमला की टाइप इज मिसिंग द फॉलोइंग प्रॉपर्टीज. कुठल्या कुठल्या प्रॉपर्टीज आहे, नेम आणि एज. ठीक आहे. सो नेम असेल मिस्टर एक्स आणि एज असेल त्याचं 25 लेट असेल. तर काय झालं, जसं आपला टाईप होता तसं एक्झॅक्टली सिमिलर आहे इंटरफेस. ठीक आहे. इथे पण आपण आता हा ऑब्जेक्ट मी ऍज पॅरामीटर पास करू शकतो. लेट अस से फंक्शन प्रिंट नेम. इथे माझा पॅरामीटर असेल पर्सन किंवा पॅरामीटर फक्त मी पी लिहितो. ठीक आहे, फरक नाही पडायला पाहिजे. याचा टाईप असेल पर्सन. ठीक आहे. आणि कन्सोल डॉट लॉग पी डॉट नेम कॉमा पी डॉट एज. ती आता अगेन रिस्ट्रिक्शन आहे तर पी डॉट मी काही नवीन एखादी गोष्ट नाही करू शकत लाईक इज पेड राईट. तो लगेच इश्यू द्यायला लागेल. स्पेसिफाईड टाईप पेक्षा जास्त टाईप आपण देऊ शकत नाही. तो पण सेम बोलतोय की टाईप पर्सन मध्ये इज पेड नावाची प्रॉपर्टी नाहीये. ओके. सो विल जस्ट रन द इंटरफेस tsc इंटरफेस डॉट ts इंटरफेस डॉट js. अरे फंक्शन कॉल नाही केला. प्रिंट नेम विथ पॅरामीटर एक्स. सी एक्स पास केला त्याला इश्यू का नाही आला, कारण एक्स ऑलरेडी कुठल्या टाईपचा आहे, पर्सन टाईपचा आहे. सो तो जो क्रायटेरिया आहे पर्सन टाईपवाला तो इथे फुलफिल होतोय. आणि आपण आता जर रन करून बघितलं तर आपल्याला काही इश्यू यायला नाही पाहिजे आणि ती गोष्ट प्रिंट झाली पाहिजे. तर नेम होतं मिस्टर एक्स, S25 होती, ती प्रिंट झाली. दॅट इज इट अबाउट इंटरफेसेस. ओके.